तरुण मतदारांकडे दुर्लक्ष करण्याची आता कोणत्याही राजकीय पक्षात हिंमत उरलेली नाहीये। त्याला कारण आहे नुकतंच दिल्लीच्या जंतर मंतरवर पार पडलेलं जेन झींचं आंदोलन। या आंदोलनानं देशाला काय मिळालं यावर चर्चा डिबेट्स होत राहतील, मात्र राजकीय पक्षांना एक धडा निश्चित मिळाला आहे, तो म्हणजे जेन झी या देशाचा महत्त्वाचा घटक आहेत आणि तेच आता पुढचं राजकारण ठरवणार आहेत। नेपाळमध्ये झालेलं सत्तांतर असो व बांगलादेशमध्ये झालेलं सत्तांतर असो, या आंदोलनानंतर भारतातही अशा पद्धतीचं आंदोलन उभं राहू शकतं का असा खल केला जात होता। अखेर काँग्रेस जनता पार्टीच्या रूपानं ते भारतातही झालं, मात्र ते फक्त एका मंत्र्यांच्या राजीनाम्याला कारणीभूत ठरलं। भारतासारख्या विशाल खंडप्राय देशात एखाद्या केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा घेणं आणि तोही मोदी सरकारच्या ही काही छोटी घटना नाही। भारतातल्या जेनझींनी ते करून दाखवलं आणि भारतातला जेनझी राजकीय पक्षांच्या केंद्रस्थानी आला। या सगळ्यामुळे प्रत्येक पक्षाला आपली संघटनात्मक रणनीती बदलावी लागत आहे। याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणातही मोठे बदल घडताना दिसत आहेत। विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोनही गटांनी जवळपास एकाच काळात युवक, विद्यार्थी, महिला आणि युवती संघटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर फेरबदल केले आहेत। हा केवळ नियमित संघटनात्मक बदल आहे का, की आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आखलेली मोठी रणनीती? दोनही गटांनी एकाच वेळी तरुण नेतृत्वावर विश्वास का दाखवला आणि या नव्या चेहऱ्यांमागे नेमकं राजकीय गणित काय आहे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच संपूर्ण घडामोडींचा सविस्तर मागोवा घेणार आहोत। नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। सर्वप्रथम पाहूया राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या नवीन नियुक्त्या। संघटनात्मक फेररचनेअंतर्गत राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निर्मला नवले यांची नियुक्ती करण्यात आली आहे। यापूर्वी ही जबाबदारी संध्या सोनवणे यांच्याकडे होती। महिला कार्यकर्त्यांना संघटित करण्यावर आणि ग्रामीण शहरी स्तरावर संघटना मजबूत करण्यावर नवले यांचा भर असणार असल्याचं मानलं जात आहे। जबाबदारी मिळाल्यानंतर निर्मला नवले यांनी दिलेली पहिली प्रतिक्रिया पुरेशी बोलकी आहे। दादा, आता पद नाही तर कामाचा हिशोब ठेवणार असं त्यांनी म्हटलं आहे। राष्ट्रवादीच्या विद्यार्थी संघटनेतही मोठे बदल करण्यात आले आहेत। राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी पुण्यातील आकाश झांबरे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे। आकाश झांबरे त्यांच्या अभ्यासू मांडणीसाठी ओळखले जातात आणि नाविन्यपूर्ण आंदोलनासाठी सुद्धा पुणे विद्यापीठात प्रशासनाविरोधात त्यांनी गाढव आणून केलेलं आंदोलन चांगलंच गाजलं होतं। दुसरीकडे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी ॲडव्होकेट चिन्मय गाडे यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी प्रशांत कदम यांच्याकडून पदभार स्वीकारला आहे। दरम्यान लातूरमधील वादग्रस्त प्रकरणानंतर सूरज चव्हाण यांनी युवक प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता। त्यानंतर ही जबाबदारी आता निखिल ठाकरे यांच्याकडे देण्यात आली आहे। निखिल ठाकरे विदर्भातील राष्ट्रवादीचा आक्रमक चेहरा म्हणून ओळखले जातात। महिला आघाडीतही महत्त्वाचा बदल झाला आहे। रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिल्यानंतर वैशाली नागवडे यांची महिला प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। त्या पुणे जिल्ह्यातील दौंड येथील असून संघटनात्मक कामाचा त्यांना अनुभव असल्याचं पक्षाचं म्हणणं आहे। एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असे बदल झालेले असतानाच दुसरीकडे शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातही काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत। या गटाने युवक प्रदेशाध्यक्ष म्हणून विशाल वाकडकर यांच्यावर विश्वास दाखवला आहे। विद्यार्थी प्रदेशाध्यक्षपदी सुशील बेर्डे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। विशेष म्हणजे युवती संघटनेची रचना बदलत शहर आणि ग्रामीण असे दोन स्वतंत्र विभाग करण्यात आले आहेत। त्यानुसार मनाली भिल्लारे यांच्याकडे शहर युवती प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे, तर अमृता काळदाते यांची ग्रामीण युवती प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। शरद पवार गटाने आपल्या 1-2 प्रवक्त्यांना सोडून बाकी सगळ्या प्रवक्त्यांना पदावरून हटवलं आहे। त्यानंतर आता प्रवक्त्यांची नव्याने नेमणूक केली जाणार आहे। त्यामुळे या पदांवरही आता तरुणांची वर्णी लागण्याची शक्यता आहे। म्हणजेच दोनही गटांनी जवळपास एकाच काळात युवक, विद्यार्थी आणि महिला संघटनांमध्ये नव्या नेतृत्वाला संधी देण्याचा निर्णय घेतला आहे। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, हे बदल केवळ संघटनात्मक आहेत की त्यामागे मोठं राजकीय गणित दडलं आहे? पहिला मुद्दा म्हणजे तरुण मतदारांवर लक्ष केंद्रित करणे। आजचा मतदार सोशल मीडियावर सक्रिय आहे। त्याला पारंपरिक सभा कमी आणि डिजिटल संवाद जास्त महत्त्वाचा वाटतो। त्यामुळे कॉलेज कॅम्पस, विद्यार्थी संघटना आणि युवक नेटवर्क मजबूत करणं हे प्रत्येक पक्षासाठी आवश्यक बनलं आहे। म्हणूनच युवक आणि विद्यार्थी संघटनांमध्ये नवीन नेतृत्व आणण्याचा निर्णय हा केवळ पदबदल नसून भविष्यातील मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न म्हणूनही पाहिला जात आहे। दुसरा मुद्दा म्हणजे पक्षाची प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न। गेल्या काही काळात काही पदाधिकाऱ्यांच्या नावाभोवती निर्माण
निर्माण झालेल्या वादांमुळे पक्षांवर टीका झाली होती. अशा परिस्थितीत नवीन चेहरे पुढे आणल्याने संघटनेला नव्याने सुरुवात करण्याची संधी मिळते आणि पक्षाकडून बदलाचा संदेशही दिला जातो. तिसरा आणि कदाचित सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आगामी निवडणुकांची तयारी. महापालिका, जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्था आणि पुढील विधानसभा निवडणुका लक्षात घेता प्रत्येक पक्षाला बूथ स्तरापर्यंत मजबूत संघटना उभी करावी लागणार आहे. यामध्ये युवक, विद्यार्थी आणि महिला संघटनांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. कारण हेच कार्यकर्ते सोशल मीडियावरील प्रचार, स्थानिक पातळीवरील संपर्क आणि नव्या मतदारांपर्यंत पोहोचण्याचं काम करतात. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे राष्ट्रवादीचे दोनही गट एकत्र येणार असल्याच्या चर्चा आहेत. मात्र आता तरी दोनही गट स्वतंत्रपणे स्वतःची राजकीय ओळख मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे संघटनात्मक ताकद दाखवणं ही दोघांसाठीही गरजेची बाब मानली जात आहे. थोडक्यात सांगायचं तर या नियुक्त्या म्हणजे केवळ काही पदांवर नवीन चेहरे बसवण्याचा निर्णय नाही. हा आगामी राजकीय लढाईसाठी संघटना नव्याने उभी करण्याचा प्रयत्न आहे. यामध्ये किती यश मिळेल हे अर्थातच येणाऱ्या निवडणुकांमध्ये स्पष्ट होईल. पण एक गोष्ट निश्चित आहे, महाराष्ट्राच्या राजकारणात आता युवक, विद्यार्थी आणि सोशल मीडियावर प्रभाव असलेल्या नेतृत्वांचं महत्त्व पूर्वीपेक्षा खूप वाढलं आहे. त्यामुळे पुढील काही महिन्यात अशाच प्रकारचे आणखी अनेक संघटनात्मक बदल पाहायला मिळाले त्याचं आश्चर्य वाटायला नको. तुम्हाला काय वाटतं? राष्ट्रवादीच्या दोनही गटांनी केलेले हे बदल खरोखर संघटना मजबूत करण्यासाठी आहेत की आगामी निवडणुकांसाठीची रणनीती? तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच राजकीय घडामोडींचं सखोल विश्लेषण आणि पडद्यामागचं राजकारण समजून घ्यायचं असेल तर थोडक्यातला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.